ठिकाणी नमस्कार. आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये आणि इचलकरंजीतली ही दृश्य बघताय तुम्ही. ही जी दृश्य आहेत ही घंटागाडीवर काम करणारे कामगार आहेत. हे आज उपोषणला बसलेले आहेत. त्यांच्या काय समस्या आहेत नेमकं जाणून घेणार आहोत आपण. आज तुम्ही हे जे उपोषणला बसलेले आहेत नेमकं कारण काय उपोषणला बसायचं? आज या ठिकाणी उपोषणला संपाचा काम बंद आंदोलनाचा हा या ठिकाणी दुसरा दिवस आहे. यातील प्रमुख मागणी भूमिका ही आहे की किमान वेतनप्रमाणे या कर्मचाऱ्यांना पगार दिला पाहिजे. महापालिका, ठेकेदार आणि कर्मचारी संघटना यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर ड्रायव्हरला 13,500 व हेल्परला 13,000 असा पगार वेतन देण्याचे मान्य केले. ESIचं कार्ड द्यायचं मान्य केलं. प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे भरायचे मान्य केले. आणि हे करत असताना ज्यावेळेला अंमलबजावणी करायची वेळ आली त्यावेळेला ठेकेदाराने 4 रविवार जे साप्ताहिक सुट्टी असतात त्या सुट्ट्याचा पगार या ठिकाणी कट केलेला आहे. म्हणजे एका बाजूनं दिलं आहे असं दाखवलं आणि दुसऱ्या बाजूला काढून घेण्याचं काम या ठेकेदाराने केलेलं आहे. हे नेमकं किती दिवसापासून असं चालू आहे? हे गेली जवळजवळ 6 महिने आम्ही प्रशासन, महापालिका यांच्यावर बऱ्याच वेळेला आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली. परंतु महापालिकेतील आयुक्त, प्रशासन यांनी आम्हाला चर्चेमध्ये जे शब्द दिले त्या शब्दाला त्यांचे मान ठेवून आम्ही त्यावेळेला आंदोलनं थांबवली आणि पुढं आपल्या जे पदरात पडेल ते जास्तीत पाडून घ्यायच्या या दृष्टीनं आम्ही विचार केला. आणि संघटना पातळीवर आम्ही वेळोवेळी म्हणजे आज एका दिवशी आम्ही उठलो आणि आंदोलन केलं असं नाही, वेळोवेळी जवळजवळ 5 ते 6 वेळा प्रशासनाबरोबर चर्चा केलेली आहे. ठेकेदारावर चर्चा केलेली आहे. महापालिका प्रशासनानं ठेकेदाराला पत्र दिलेलं आहे की ह्यांचा 4 दिवसाचं जे वेतन कपात केलेलं आहे ते वेतन यांना देण्यात यावं असं महापालिकेनं सुद्धा ठेकेदाराला कळवलेलं असताना निव्वळ आडमुठेपणाच्या भूमिकेमुळं या कर्मचाऱ्यांना आज या ठिकाणी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागलेली आहे. आम्हाला ठेकेदाराचं नाव काय नेमकं, कोण आहे ठेकेदार? ठेकेदार कदम म्हणून आहे काय तर त्यांचं लॉंग फॉर्म म्हणजे नितीन डी कदम असे व्यक्ती कोणतरी आहे. आम्हाला कोण व्यक्ती आहे ह्याच्यापेक्षा पण ठेका घेतलेल्या व्यक्तीनं प्रशासनानं दिलेल्या शब्दाची अंमलबजावणी करायला पाहिजे. चर्चेत ठरलेल्याप्रमाणे अंमलबजावणी केलेली पाहिजे. आणि ती केली नसल्यामुळं नाही इलाज असतो. आम्हाला इचलकरंजीतल्या शहरातील नागरिकांना वेठीस धरायचा कोणताही आम्हाला अधिकार नाही. त्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात यावं अशी आमची कोणतीही भूमिका नाही. परंतु चर्चेमध्ये ठरलेलं, महापालिका प्रशासनानं ठरवलेलं, ह्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतानासुद्धा ही जी आडमुठेपणाची भूमिका घेतलेली आहे त्यामुळे आम्हाला नाही इलाज असतो. हे काम बंद आंदोलन आम्ही या ठिकाणी चालू केलेलं आहे. नेमकंच कामगार कायद्याप्रमाणे किमान वेतन हे दिलंच पाहिजे, कामगारांना सुरक्षा पुरवल्या पाहिजेत, हे सगळं ॲग्रीमेंट झालेलं असतं. यांचं असं म्हणणं आहे की त्या ॲग्रीमेंटप्रमाणे जे ठेकेदार आहे ते ठेकेदार वागत नाही आहेत. 26 दिवसाचा पगार काढायचा असतो पण 30 दिवस काउंट केले जातात. सुट्टीचा दिवस देखील कामात काउंट केला जातो. पण कायद्यानं जर बघितलं गेलं तर 1 दिवसाची सुट्टी, साप्ताहिक सुट्टी ही सर्वत्र दिली जाते. मग ह्या कामगारांना का दिले जाऊ नये? नगरपालिका असेल, प्रशासन असेल, वेगवेगळे जे ऑफिसर्स असतील, क्लास 1, क्लास 2 अधिकारी असतील, त्यांना साप्ताहिक सुट्टी दिली जाते. मग ही जी लोकं बघताय तुम्ही, ह्या लोकांना विकली सुट्टी नको का? तर विकली सुट्टी ही दिली पाहिजे. त्याच्यानंतर यांना किमान वेतन दिलं पाहिजे. हे जे काम करायला लोक येतात हे काय करोडपती घरातले लोक नाही आहेत, हे गरीब घरातले लोक आहेत. काही मजबुरी आहे म्हणून काम करायला येत असतात आणि ह्यांच्या भावना ह्या कामगार आयुक्तांनी समजून घेतल्या पाहिजे, इथल्या आमदारांनी, खासदारांनी समजून घेतल्या पाहिजे व इथल्या प्रशासनाने समजून घेतलं पाहिजे. आजकाल जर बघितलं तर गव्हर्मेंट हे रोजगार देण्याला कुठंतरी असक्षम आहे असं दिसतंय. आणि जे काही कंत्राटी कामगार जे काम करतात त्यांना देखील वेळेवर त्यांचा हेल्थ इन्शुरन्स असेल किंवा जे इक्विपमेंट असतील किंवा इतर गोष्टी असतील ते त्यांना मिळत नाही आहेत. आपण काही लोकांची चर्चा करणार आहोत. तुम्ही किती वर्ष झालं इथं काम करताय आणि काय 2 मिनटं बोला. किती वर्ष झालं तुम्ही काम करताय? सर, मी 6 वर्ष काम करतो. 6 वर्ष झालं तुम्ही काम करताय. तुम्हाला कामाचं जे पेमेंट आहे ते वेळेवर मिळतं? पेमेंट जर वेळेवर मिळतच नाहीत. 2-2, 3-3 महिने एकदा तटवत्यात. फंड आणि दवाखान्याचं हे नाही, कार्ड नाही, तर दवाखाना पण मिळत नाही. आणि फंडाचे पैसे तर कट करतात, खरं फंडाचे पैसेसुद्धाही टाकत नाहीत याच्यावरनी. नक्कीच फंडाचे पैसे देखील टाकत नाही असं यांचं म्हणणं आहे. फंड जो इन्शुरन्स किंवा हेल्थच्या रिलेटेड जे
फंड कट केला जातो. त्याच्यामध्ये असं असतं की थोडे पैसे हे कॉन्ट्रॅक्टरने भरायचे असतात आणि थोडे पैसे हे कामगारांच्या पगारामधून कट केले जातात. असे भरपूर आणि काही लोक आहेत तिकडे, आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही किती वर्ष झालं काम करताय सर? मी आता इकडे या. हे 4थं टेंडर चालू आहे. मी कामाला आहे. कमीत कमी 10 वर्ष झाली मी कामाला आहे. तर हे 10 वर्षामध्ये काही अशी 3 टेंडर गेली. ती टेंडरमध्ये बी थोडा थोडा गोळ होता, पण त्यांनी सावरून घेतलीत. अनेक वेळा आम्ही असंच गेलेलो, नगरपालिकेवर आमचा मोर्चा होता, त्यांनी केलं, त्यांनी व्यवस्थित करून घेतलीत. पण हे जे काही टेंडर आहे, या टेंडरमुळं का नाही आम्हाला फारच पोटार मारलेला आहे. आमच्या गरिबाच्या पोटार मारले, पगार दिला आहे, त्या पगारात बी पैसे आमचे कमी दिलेले आहेत. की आमचा जर 21 दिवसाचा जर दिवस भरलेला असेल तर त्याला आम्हाला 6,300 पगार दिलेला आहे. मग अशी फंडाचे पैसे यांनी किती कट करून घेतात आमचं? 4,000 करतात का 5,000 करतात हे देखील नाही. आमच्या खात्यावर देखील साहेब आमचे पैसे सोडलेले नाही त्यांनी. हे असं प्रत्येक टायमाला आता 6 महिने झाले हे टेंडर आले, तर 6 महिन्यात एकही दिवस असा नाही की वेळेवर आमचा पगार दिला आहे आणि वेळेवर पगार आमचा मिळाला आहे. हे काहीच आम्हाला मिळालं नाही साहेब. नक्कीच हे जे कामगार असतात ते कामाला येतात, घरच्या अडचण असते, मुलांचं शिक्षण आहे, आरोग्य आहे व इतर गोष्टी आहेत. किमान वेतन हे सरकारनं घालून दिलेला नियम आहे. किमान वेतन ह्यासाठी दिलं जातं की त्यांचं मुलांचं संगोपन त्यांनी व्यवस्थित करावं, आरोग्य असेल, शिक्षण असेल किंवा त्यांच्या डेली काही एक्सपेन्सेस जे खर्च असतो तो व्यवस्थित चालला पाहिजे. ह्यासाठी महाराष्ट्र शासनानं, केंद्र शासनानं त्यासाठी किमान वेतनाचा कायदा केलेला आहे आणि ते कायद्याचं पालन ह्या शासनानं करावं अशी एक कळकळीची विनंती ह्या सर्व लोकांची आहे. अजून काही लोक आहेत, आपण त्यांच्याकडनं देखील त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत. या सर, इथे या. सर, तुम्ही किती दिवस झालं इकडं काम करताय आणि सध्या काय अडचणी आहेत? माहीत पकडू नका. साहेब, आता मी कमीत कमी 8 ते 10 वर्ष झाले इथं काम करतो आहे. हेल्पर या पदावर मी काम करतो आहे आणि आम्ही 8 ते 10 वर्षात म्हणजे मोठ्या मोठ्या अडचणी येऊन गेल्यात, महारोग येऊन गेल्यात. कोविडच्या टायमाला आम्ही काम केलं आहे, कोरोनाच्या टायमाला काम केलं आहे, लॉकडाऊनच्या टायमाला काम केलं आहे. आम्ही हर एक गोष्टी आम्ही सामर्थ्यपर्यंत आमचा जीव धोक्यात घालून का नाही ह्या गोष्टीला इचलकरंजीला किंवा आपल्या महापालिकेला कुठलीही अडचण येऊ नये, कुठलेही रोग जादा पसरू नये म्हणून ह्या गोष्टीला आम्ही भरपूर काम केलेलं नाही. भरपूर ठिकाणी आम्ही काम केलं, राबलेलं आहे आम्ही. आणि आम्हाला याचं काहीसुद्धा अजून आमचं विचार करणं झालं महापालिका आणि याबद्दल आम्हाला काहीसुद्धा आमचा आता 2 दिवस झाले इथं आमचा संप चालू आहे. काय चालू आहे, काय नाही, कशाबद्दल चालू आहे हे पण आमची चौकशी झाली नाही आहे. आणि अशा तऱ्हेने आमचं कसं झालं आहे, आम्हाला कोणतरी असं म्हणजे विचारणारच कोण नाही आहे असं करून ठेवलेलं आहे. कारण की आणि प्रत्येक टायमाला टेंडर नवीन येते, प्रत्येक टायमाला काहीतरी अडचणी असतात, प्रत्येक टायमाला कोणतरी काहीतरी पैसे कपात करतात, इथलीच लोक असतात किंवा बाहेरचे लोक असतात. प्रत्येक टायमाला पैसे कमी मिळतात, प्रत्येक टायमाला ESIचा लाभ होत नाही, प्रत्येक टायमाला फंडाचा व्यवस्थित जमा होत नाही. प्रत्येक टायमाला जे काय असेल आणि जे काय आपण बोलतो आहे की नाही त्यांना प्रत्येकाला धमक्या देतात की आम्ही कामावरनं काढणार, हे करणार, ते करणार. आणि आमचे मित्र आहेत की नाही त्यांनी काल जे संपात उतरलेले आहेत त्यांना पण दबाव देऊन, त्यांना पण कामाच्या धमक्या देऊन त्यांना कामावर बोलवून घेतलेलं आहे. त्यामुळं मी इचलकरंजीकरांना एवढी विनंती देतो की आम्ही प्रत्येकजण जीव धोक्यात घालून हे सगळं काम करतो आहे तुमचं आणि आम्हाला तुमच्या मोठ्या संख्येनं आम्हाला सहकार्य करा, हीच माझी विनंती आहे तुमच्याकडून. नक्कीच मित्रांनो, काही लोक कॅमेऱ्यावर यायला घाबरतात कारण की त्यांना कामाची काढण्याची धमकी दिली जाते, कामावर काढण्याची. हे कुठंतरी लोकशाहीमध्ये लोकशाहीला घातक आहे. एक बाजूला जर बघितलं आपण, नरेंद्र मोदी कामगारांचा सत्कार करतात, कामगारांना रिस्पेक्ट देतात, त्यांचा पूजा करतात आणि त्यांच्याच महाराष्ट्रात देखील सत्ता आहे आणि त्यांच्याच सत्तेमध्ये देखील बघितलं तर इथं कामगारांना रिस्पेक्ट दिली जात नाही आहे, कामगारांना किमान वेतन दिलं जात नाही आहे. अशा काही कामगारांच्या ज्या अडचणी आहेत, हे सरकार त्यांच्या कामगारांच्याकडे लक्ष देणार आहे का? स्वतः कामगार आयुक्त जे असतील सुमोटो याच्यात करणार आहेत का? येत्याला काळामध्ये आपल्याला नक्कीच पाहावं लागेल. आणि काही महिला भगिनी देखील इकडं आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आई, 2 मिनिट इकडं करा. तुम्ही किती वर्ष झालं काम करता आई? करतोय आता 4 वर्ष झालं. पगार वेळेवर मिळतो? नाही मिळत वेळेवर पगार. पगार वेळेवर नाही मिळाला, नेमकं काय अडचण येते? आता काय त्यांनाच मिळतात, त्याने काय करतात, देतो म्हणतात आणि देत नाहीत. नाही, मी काय विचारतो, जर पगार जर वेळेवर येत नसेल तर तुम्हाला काय अडचण येतात का बाजार करण्यासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी? व्याजाचं पैसे काढून बाहेर आम्ही घर चालवते. व्याजाचे पैसे काढून? व्याजानं पैसे काढून घर चालवते, मग पगार आल्यावर त्यांना भागवते. मग
बघू शकता मित्रांनो, हे एक सिरियस गोष्ट आहे. जर ह्यांना पगार नाही मिळाला तर हे बाजार करू शकत नाहीत. आठवड्याचा किंवा मंथली जो ग्रोसरी असेल, बेसिक गोष्ट असेल, बेसिक गोष्टसाठी आज भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये लोकांना झगडावं लागतं आहे आणि त्या देखील त्यांना मिळत नाहीत. अजून काही इकडं 10% पैसे काढून मी भागवते, बाजार करतो. तुम्ही किती वर्ष झालं काम करता आणि सध्या काय समस्या आहेत? काही हे पगारच व्यवस्थित देत नाहीत, करत नाहीत. मग पोट पाणी कसं चालवायचं? 4-5 मुलं आहेत घरातले, कसं करायचं तुम्हीच सांगा आता. तुम्ही काय आशा घेऊन आला होता इकडे येताना? हां, काय आशाने आला काय होता? तर होईल आमचं चांगलं म्हणून ह्या आशेनं आलेलो होतो आम्ही. कारण त्यांनी काय आमच्या आशा पूर्ण केलेल्या नाही आहेत. काय नक्कीच काहीतरी आशा घेऊन हे लोक काम करत असतात. जर ह्यांचा रोल बघितला तर खूप मोठा आहे. जसं आरोग्य हे चांगलं ठेवणं खूप मोठं काम आहे. आज जर इचलकरंजीचं आरोग्य जर सुखी आणि समृद्धी जर राहत असेल किंवा रोगराई जर मुक्त होत असेल तर ही जी लोक आहेत, ह्या लोकांच्यामुळं हे आरोग्य आज आपलं व्यवस्थित आहे. जे ह्यांचं स्वतःचं आरोग्य धोक्यात टाकून दुसऱ्याचं आरोग्य जर व्यवस्थित ठेवत असतील तर त्यांना वेळेवर पेमेंट मिळायला पाहिजे, किमान वेतन मिळायला पाहिजे व त्यांना जे सिक्युरिटीजसाठी जे इक्विपमेंट असतील त्या देखील या कॉन्ट्रॅक्टरने, या गव्हर्नमेंटने आणि इथल्या प्रशासनाने पोचवल्या पाहिजेत. आज कामगारांचा इथं संप होता. त्या संपाला व्हिजिट देण्यासाठी नेते आले होते. तानाजी पवार, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, या कामगारांच्या काही अडचणी आहेत. किमान वेतन मिळत नाही आहे, इन्शुरन्सना जो हेल्थ इन्शुरन्स असतो तो मिळत नाही आहे, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. त्याकडे तुम्ही कसं बघताय आणि या गोष्टी तुम्ही कशा सोडवणार आहात? आत्ता जे पलटणचे टेंडरचे प्रतिनिधी जाधव सर, त्यांच्याशी आता माझं बोलणं झालेलं आहे. कामगार नेते AB पाटील सर आणि आमचे नेते हरिमाळी या दोघांच्या नेतृत्वाखाली त्या पलटणच्या जाधव सरांना सांगितल्या कर्मचाऱ्यांची प्रतिनिधी आणि नेते मंडळी यांच्यावर चर्चा करा. नगरपालिका, महापालिका कर्मचाऱ्यांचं ज्यावेळी कचरा उठावचं टेंडर काढलं त्यामुळे किमान वेतन असेल, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न असेल, सगळ्या अटी घालून त्यांना द्यायचं काम महापालिका करते. त्यामुळे त्या पलटणची जी कंपनी आहे, जाधव सरांना सांगितले की ती कर्मचाऱ्यांना तुम्हाला जे नियमाप्रमाणे असेल ते द्यायला पाहिजे. त्या कंपनीचं जर ॲग्रीमेंट तुम्ही वाचलं सर, त्याच्यामध्ये ते ॲग्रीमेंटप्रमाणे कंपनी काम करत नाही आहे. कायदेशीर काय कारवाई करणार आहात का तुम्ही कंपनी? उद्या, आज महापालिकेला सुट्ट्या, उद्या आमचे महापालिकेचे अधिकारी आणि संघटनेचे प्रतिनिधी, कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आणि संयुक्त आमच्या अधिकाऱ्यांची बैठक महापालिकेत बोलवून त्यांना जे अटी शर्तीमध्ये जे कर्मचाऱ्यांना द्यायला पाहिजे त्यांचं ते हक्काचं आहे. कर्मचाऱ्यांचं ते जाधव कंपनी काय पलटणची असेल ते काय मेहरबानगी करत नाहीत, ते द्यायलाच पाहिजे. त्यासाठी AB पाटील सर किंवा हरिमाळी साहेब उद्या ती चर्चा करून त्यातनं मार्ग नाही निघाला तर आम्ही लोकप्रतिनिधी त्यात भाग घेऊन काय मार्ग काढायचा आम्ही या कर्मचाऱ्यांना न्याय देणार. नक्कीच लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिलेलं आहे की येत्या काळामध्ये कामगारांना हा न्याय दिला जाईल. जर ती कंपनी ॲग्रीमेंटप्रमाणे जर वागत नसेल तर त्यांच्यावर जे काही ॲक्शन घ्यावी लागेल ते ॲक्शन तानाजी पवार येत्या काळामध्ये घेतात का आपल्याला पाहावं लागेल. इचलकरंजीहून प्रवीण हांडे, पाहत रहा वायरलेस मराठी. धन्यवाद.